अत्याचार प्रकरणातील पीडित कुटुंबाला रोहित पवारांचा धीर, फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी. पीडित मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली, शासनाच्या भूमिकेवर ओढले ताशेरे. एका अल्पवयीन मुलीवर 60 वर्षीय नराधमाने केलेल्या अत्याचाराच्या घटनेने राज्यभर खळबळ उडाली आहे. या दुःखद घटनेची दखल घेत आमदार रोहित पवार यांनी 7 मे रोजी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांना आधार दिला. हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीला कठोर शासन व्हावे अशी मागणी त्यांनी यावेळी प्रशासनाकडे केली. नराधमाने चिमुरडीवर अत्याचार करून तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. या घटनेमुळे संतप्त झालेल्या महिलांनी राज्यात मुलींना सुरक्षित वातावरण कधी मिळणार, असा आर्त सवाल उपस्थित केला. रोहित पवारांनी पीडितेच्या आईवडिलांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. मुलगी शिक्षणात हुशार असून तिच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी मी स्वतः घेत आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या भेटीदरम्यान आमदार नितीन देशमुख व पोलीस अधिकारी उपस्थित होते. राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असताना सरकार गांभीर्याने पावले उचलत नाही, अशी टीका करत पवारांनी कडक कायद्याची गरज व्यक्त केली. पीडितेच्या कुटुंबाला जोपर्यंत पूर्ण न्याय मिळत नाही तोपर्यंत पाठपुरावा करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. लोकांनी बघितल्यानंतर कुठेतरी महिलांच्या विरोधात कृत्य करण्याची धाडस या सरकारच्या काळामध्ये वाढते असं आपल्याला म्हणावं लागेल. थँक्यू. काल अमोल मिटकरी पोलीस महासंचालकांना त्यांचे SITचे प्रमुख आहेत पवारांच्या चौकशीसंदर्भात त्यांना भेटले. कारवाईची चौकशी मागणी केली. अघोरी पूजा असेल, तुम्ही वारंवार करताय चौकशीची मागणी करताय, मात्र आतापर्यंत ते सुद्धा समोर आले काय सांगा? कदाचित खरात प्रकरणाचे जे काही SIT आहे त्या SITच्या प्रमुखांना ते भेटले असावेत असं मला तरी कळतंय. कारण का दादांचा तपास हा CIDकडे दिलेला आहे. आता त्यांचं असं मत असावं जे कुठंतरी खरं आहे की दादांच्या घराबाहेर म्हणजे काठेवाडीचं घर, बारामतीचं घर आणि मुंबईचं घर याच्या मागे जर अघोरी पूजा झाली असेल, काळी पूजा झाली असेल आणि खरातसुद्धा त्याच गोष्टीमध्ये माहीर होता नाही तर फेमस होता आणि तिथं दादांच्या परिचयाचे जवळचे काही नेते जात असतील आणि बारामतीचा एक छोटा नेता या प्रक्रियेमध्ये या पूजेमध्ये असेल तर मग दादांच्या ॲक्सिडेंटचं या पूजेचं काही घेणं देणं आहे काय? बघा, आमचं काळा पूजेवर कुठेच विश्वास नाही, अघोरी पूजेवर विश्वास नाही. आमचं एवढंच मत आहे, कुठलीही पूजा जेव्हा आपण करतो त्याच्या मागे हेतू काय हे महत्त्वाचं असतं. आणि जेव्हा काळी पूजा केली जाते त्याच्या मागे हेतू हा काय खूप सकारात्मक असतो असं नाही, कोणाचं तरी वाईट झालं पाहिजे असाच असतो. मग वाईट विचार दादांच्या बाबतीत कोण करत होतं हे शोधणं महत्त्वाचं आहे आणि हीच भूमिका कदाचित अमोल मिटकरींची असेल. थँक्यू.